पैसा कमवा, पैशाचा गर्व करू नका महाराज. जीवनामध्ये पैशाचा, सौंदर्याचा आणि जी इज्जत आहे या 3 गोष्टीचा कधी गर्व करू नये. कारण पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका चुकीमुळे जाऊ शकते महाराज. म्हणून या 3 गोष्टींचा कधी गर्व करू नका. धनवंताला जगामध्ये किंमत आहे. हो, धनवंताची किंमत आणि झाडाची सावली एकसारखी महाराज. हो, बघा रावण काय कमी धनवान होता का? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, सप्तकोटी घरं कांचनाचे, संपूर्ण लंका सोन्याची, एकट्या रावणाची. एवढा धनवान तरी कोणी म्हणते का रावण की जय हो? एखादा एवढा पैसा असून त्याचं नाव घेत नाही का? का? आचरण महाराज. पैसा असून उपयोग नाही, आचरण महत्वाचं आहे ना महाराज. आचरणाला किंमत आहे महाराज. आपली माणसं त्याला ओळखता आली नाही. जोपर्यंत लंकेमध्ये विभीषण होता, रावणाच्या नगरीमध्ये जोपर्यंत विभीषण होता, रावणाला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. रावणाच्या नगरीतून विभीषण गेला, लंकेचं वाटोळं झालं महाराज. हो, म्हणून आपण कोणाच्या तरी पुण्याईनं आज इथं उभं आहे हे ध्यानात ठेवा. आई वडिलांच्या, आपल्या माणसाच्या कृपेनं आपण इथं आज उभे हे विसरू नका महाराज. त्यांच्या पुण्याईनं आपण आहे आणि पुण्याईनंच माणूस पुढं जात असतो महाराज. पैसा आज आहे तर उद्या नाही महाराज. मग जगामध्ये 3 व्यक्तींना किंमत आहे: धनवंत, विद्वान आणि व्यवहार चतुर. विद्वानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे. मला सांगा, पगार जो आहे तो कशावरती आहे? बुद्धिमत्तेवर आहे का आपल्या वजनावर आहे? बुद्धीवर आहे ना. जर आपल्या वजनावर जर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता. माझ्यासारखी मेली असते अशीच. म्हणजे किंमत कशाला? बोला ना, कशाला? बुद्धिमत्तेला. तुमच्या जवळ असणाऱ्या ज्ञानाला किंमत आहे महाराज. पण आपल्याकडे काय नाही, काय नाही बाबा, ज्ञान नाही. काय ज्ञान आहे आपल्याकडे महाराज? मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? बोला ना, किती? 50,000चे फटाके वाजवले. नवरदेव बाहेर. आपल्याला काय नाही? बोला ना, ज्ञान नाही. जमिनीवरून 2 भावांचे वाद चालू होते. जमिनीवरून 2 भावांचे वाद. कोर्टात केस चालू. जमिनीवरून वाद दोघांचे. दोघं भाऊ मेले. जमीन जागेवर. वकिलांनी स्लॅब टाकला. कारण आपल्याकडे काय नाही. हा, बोला ना, ज्ञान नाही महाराज. आणि ज्ञानाला किंमत आहे ना महाराज. धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे आणि व्यवहार चतुर आहे त्याला किंमत आहे महाराज. मग असा एक व्यक्ती ज्याच्याकडं ज्ञान आहे, धन आहे आणि जो चतुर आहे, असा एक व्यक्ती तुकोबाऱ्यांजवळ गेला. आणि तुकोबाऱ्यांजवळ गेल्यानंतर तुकोबाऱ्यांना म्हणला जय हरी. तुकोबाराय पण म्हणले जय हरी. बोला. तुकोबाराय म्हणले भक्ती करतो का नाही? तो माणूस म्हणला मला भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही, आपलं बरं चाललंय, काही देवाची भक्ती करायची गरज नाही. तुकोबाराय म्हणले नुसत्या नोटा असून उपयोग नाही, देवाची भक्ती करावीच लागेल. आणि जो देवाची भक्ती करतो तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा लोखंडाचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा जाणे 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 भक्तीचा जिव्हाळा. कोटचे दैवा चा पुतळा, कोटचे दैवा चा पुतळा, अडकल हे माझे मना, माझे मना अडकल हे माझे मना. कोटी देवा
माझे मना राणी भक्तीचा जिव्हाळा दैवाचा पुतळा तरी दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा राणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कोणो हे माझे मना हो का पंडित शहाणा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा सोन्याचा नाही, चांदीचा नाही, दगडाचा नाही, लोखंडाचा नाही, कशाचा आहे? अहो कशाचा आहे? दैवाचा. हो. आणि आपले इथे लोक दैवान कोणाला म्हणतात? अहो लोक दैवान कोणाला म्हणतात? हा ज्याच्याकडं पैसा आहे लोक त्याला काय म्हणतात? बाबा लय भाग्यवान आहे, लय दैवान आहे माणूस. हो त्यासारखा माणूस नाही गावात, कारण तो कोणी दैवानी पैशावाला आहे महाराज. हो मोबाईल बंद करा ज्याचा असेल त्याचा. विढाला विढाला ज्याच्याकडं पैसा आहे त्याला म्हणतात तो दैवाचा पुतळा आहे महाराज. आता पुतळे भरपूर आहे आपल्याकडं, पुतळे भरपूर आहे. लोखंडाचे, सोन्याचे नाही, सोन्याचे ठेवायचेच नाही लोक. पुतळे आपल्याकडे भरपूर आहे महाराज. ते कधी हसती नाही, कधी रडती नाही, रातचे पा तसेच, दिवसाही पा तसेच, कधी आरडा उरड नाही, कधी बोंब नाही, असेच महाराज. पुतळे भरपूर आहे, पण ते दैवाचे आहे का हो? दैवाचे आपण आहे. आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय देवाची भक्ती करण्यासाठी, या नरदेह मिळाला. आपण दैववान आहे, आपण कोण आहे? भाग्यवान आहे महाराज. पण नुसती भक्ती करू नका, त्याच्यात काय असू द्या? जिव्हाळा असू द्या. काय असू द्या? जिव्हाळा. जिव्हाळा फार महत्वाचं आहे. नुसतं प्रेम असून उपयोग नाही. प्रेमात काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. जिव्हाळा शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. जिव्हाळा म्हणजे झरा. झरा, जिव्हाळा म्हणजे झरा. पाणी वड्याचं टिकतं का झऱ्याचं? अहो कशाचं टिकतं? झऱ्याचं. वड्याचं आलं 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 गेलं 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 गेलं, आलं 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 गेलं गेलं. नव्या लग्नाचा आनंद आला तसा राहतो का काही दिवसांनी जातो? तुम्ही माय का काय बघतात? तुम्हाला अनुभव आहे. आता मग त्या ट्रॅक्टरला जाऊ दे. विढाला 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 नव्या लग्नाचा आनंद आला तसा राहत नाही. आला आला आला, थोडं काही झालं, गेला गेला गेला. तो मोसम आहे. आला आला आला, गेला गेला गेला. पण जिव्हाळा आला तसा टिकतो महाराज. जिव्हाळा, म्हणून जिव्हाळा फार महत्वाचे जीवनामध्ये. जिव्हाळा असायला पाहिजे. बघा, तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुमचा नातू तुमच्या जवळ कधी येतो? आता हे मी सांगायचं का? तुम्ही बाहेरून आले, खेडवरून जाऊन आले, तुमचा नातू तुमच्या जवळ कधी येतो? त्याला तुम्ही गोळ्या आणल्या पाहिजे. गोळ्या आणल्या तर तू तुमच्या जवळ, नाही तर तू तुम्हाला गोळ्या घालीन. त्याचं काय बस सांगता महाराज. म्हणजे जिव्हाळा पाहिजे ना. आणि प्रेम करायला कोणी कोणावर मोकळं नाही मारत. कोणाचं उतू आले प्रेमाचे गप्पा का कोणी मारतं का? नाही मारत. त्या जिव्हाळा असेल तर प्रेम. मग भक्ती करताना पण काय पाहिजे? अहो प्रेम तर पाहिजेच, पण काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. जो देवाची भक्ती जाणतो, ज्याच्यामध्ये जिव्हाळा आहे, तो पुतळा कशाचा हो? दैवाचा पुतळा. भाग्यवान महाराज. आणि आपल्याकडे लोक भाग्यवान कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे लय पैसा आहे, संपत्ती आहे. बघा, घरा पुढील गाड्यांना आणि रुबाबांना श्रीमंती समजू नका. घरात म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे. ते मगाशी एक सूचना द्यायची राहिली माझी. कीर्तन आता सुरू झालं, अर्धवर आले तरी देतो. नीट ऐका, सूचना लय महत्वाची. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. कोणी म्हणले का तुम्हाला की टाळी वाजवा? पण जर वाजवलीच, निदान खेडबीड इकडे मंचर बिंचर आवाज गेला पाहिजे ना. 2-4 किलोमीटर तर आवाज गेला पाहिजे ना तुमच्या टाळ्यांचा.
आपल्या इथं टाळ्यांना काही GST आहे का टॅक्स आहे का काय टोल आहे बाबा? फ्री आहे ना. मग वाजवलं तर मनापासून वाजवायची. कशी? अहो कशी? मला माहिती आहे महाप्रसाद नंतर आहे, पण थोडं ॲडजस्ट करा अजून अर्धा पाऊण तास तासभर. हां हां, असं मन मोकळेपणानं वाजवा. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवू नका, जरा मनापासून येऊ द्या. हां महाराज.